CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांनी मुलींसाठी घडवलेली शैक्षणिक क्रांतीचा इतिहास उजळत राहावा, त्याची प्रेरणा मिळावी यासाठी महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या भिडेवाडा येथील मुलींच्या देशातील पहिल्या शाळेची प्रतिकृती तयार करून हा रथ संपूर्ण राज्यभरात फिरत आहे। अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने या रथयात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे। हा शैक्षणिक क्रांतीचा रथ बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाला असून रथाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सायंकाळी भारतातील मुलींची पहिली शाळा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे या शाळेच्या प्रतिकृती रथाचे बुलढाणा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या स्वागताला आणि त्या रथाला पाहण्यासाठी बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीचे औचित्य साधून सदर रथ हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरण्यात येत असून सर्वांनी त्याचा लाभ घेत आहे आणि नागरिक फार उत्साहाने त्या रथाकडे पाहत आहे। सर्वप्रथम सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योत श्री सावित्रीबाई फुले यांची भारतातील पहिली शाळा मुलींची ही भिडेवाडा इथून या शाळेचं चित्रलेखेमध्ये स्वरूप करून त्यांची बुलढाणा इथे व पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा रथ हा फिरवण्यात आलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव इथं जमून समता परिषद बुलढाणा व महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समिती याच्या वतीने व समस्त माळी समाज बांधव यांच्या वतीने आम्ही या रथाचे संपूर्ण जल्लोषामध्ये इथे यांचं स्वागत केलेलं आहे। असेच समोर आम्ही सर्वांना सहकार्य करणार आहे। या रॅली समोर पूर्ण होणार आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रॅली जाणार आहे आणि ही चळवळ आपले माजी मुख्यमंत्री छगनजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।